आखाती देशामध्ये चालू असलेल्या युद्धाचा परिणाम आहे भारत देशामध्ये दिसून येत आहे। आपण बघू शकतो मी आहे सध्या हिंगोलीच्या वसमत तालुक्यामध्ये आणि वसमत शहरातील तहसील कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी चूल पेटून आंदोलन करण्यात आलेलं आहे। आखाती देशामध्ये चालू असलेलं युद्ध आणि आपल्या भारतामध्ये असलेला गॅसचा पुरवठा याचा परिणाम जे आहे ते वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी वसमतच्या तहसील कार्यालयासमोर चूल पेटून जे आहे ते आंदोलन केलेले आपल्यासोबत काही या कार्यकर्ते आहेत। मला सांगा या ठिकाणी आपण काय सांगणार? श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाप्रमाणे राज्यव्यापी धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेत आहोत। सरकारच्या चुकीचे जे धोरण आहे त्याला जो बहुजन समाज बळी पडत आहे, विशेषतः सिलेंडरचं वितरण आणि त्याचा जो काळाबाजार होत आहे त्याच्यामुळे सर्वसामान्य जे जनता आहे ती भरली जात आहे आणि गॅस सिलेंडर हे मिळत नसल्यामुळे अक्षरशः गोरगरिबांच्या चुली बंद पडत आहेत। त्याचं प्रतिकात्मक या ठिकाणी आम्ही निदर्शनाच्या आणि सरकारकडे ह्या वेदना मांडत आहोत आणि निवेदन देऊन आम्ही सरकारला हे जागृत करत आहोत की या वितरणामध्ये व्यवस्था निर्माण करावी आणि सर्वसामान्य माणसाला गॅस मिळाला पाहिजे आणि त्याच्या चुली पेटल्या पाहिजे, हा आवाज आम्ही या माध्यमातून सरकारकडे पाठवत आहोत। प्रत्येक गोष्टीला लाईन लावता तसं सिलेंडरला लाईन लावली आणि तिथं सुद्धा माणसं मृत्युमुखी पडलेली आहेत। या गोष्टीचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी हे आंदोलन करीत आहे। काय सांगणार? काय नाही, हे चाललं पहा या महाराष्ट्रामध्ये कसा धुमाकूळ चाललाय। या सरकारला काय सामान्य माणसाचं घेणं देत नाही। बाळासाहेब आंबेडकरांना कॉल केला आणि बाळासाहेबांना सांगितलं की पहिले एक काय म्हणतात त्याला झालर आहे पिक्चर, हा बहुत बडा कार्यक्रम आहे। त्यासाठी आता थोड्या दिवसात पहा या आंदोलनाला 6 तारखेची जर दखल घेतली नाही शासनानं तर पुढे लवकरच तारीख बाळासाहेब आंबेडकर अनाऊन्स करणार आहेत आंदोलनासाठी आणि रस्त्यावर उतरून या शासनाला मग आवरणं कमी होईल। वंचित बहुजन आघाडी काय ते शासनाला कळल, नागपूरच्या प्रशासनाला कळू नये त्या दिवशी बाळासाहेबांना। अच्छा, हो, नक्कीच शासनाच्या धोरणाबद्दल या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आपल्याला आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे। या महाराष्ट्राला आणि देशाला एक दिशा देणारं आंदोलन आहे। या देशामध्ये RSS आणि मनुवादाच्या विरोधामध्ये लढणारी धमक, ती क्षमता या देशातल्या कुठल्याच नेत्यामध्ये नाही। RSSच्या छाताडावर पाय देऊन त्यांना जबाब विचारण्याची ताकद आणि ती क्षमता फक्त बाळासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये आहे आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकर यांनी एपिस्टन प्रकरणामध्ये नरेंद्र मोदींना जवाब विचारलेला आहे की नरेंद्र मोदी जवाब दो, एपिस्टन फाइल में आपका नाम क्यों, हा एक मुद्दा आहे। आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, जाणीवपूर्वक एपिस्टन प्रकरणामधून लोकांचं, भारतीयांचं, या राज्यातील लोकांचं लक्ष विकेंद्रीकरण करण्यासाठी या ठिकाणी गॅसचा पुरवठा या ठिकाणी जाणीवपूर्वक करणं। आमच्या सर्वसामान्य बहिणींना, लाडक्या बहिणींना गॅसवरती स्वयंपाक करायची सवय लावली। आता तेच लाडकी बहीण म्हणणारं सरकार आज त्या बहिणीच्या डोळ्यामध्ये धूर घालण्याचं काम करत आहे आणि हे धूर नसून या ठिकाणी अशा पद्धतीचा विश्वासघात करणारं हे सरकार, या सरकारचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करत आहोत। आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून बाळासाहेबांच्या आदेशानुसार आज वसमत SDM कार्यालयासमोर आम्ही चुलीवरची भाकरी करून SDM साहेबाला खाऊ घालणार आहोत। कारण SDM साहेबाला या माध्यमातून इशारा देणार आहोत की आम्हाला जोपर्यंत सिलेंडर मिळणार नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या ऑफिस समोर अशा चुली मांडू आणि भाकरी करून कुटुंबाला जगवण्याचं काम करू। जर तुम्ही या देशामध्ये आज पाहतो गॅस सिलेंडरचा तुटवडा एवढा भयानक झालेला आहे की 5,000, 2,000, 7,500 पर्यंत ब्लॅक मध्ये सिलेंडर विकत आहेत आणि इथलं प्रशासन मात्र ठप्प झोपून आहे, त्याकडे दुर्लक्ष आहे। म्हणून शासनाने तात्काळ याची दखल घ्यावी आणि गोरगरीब सर्वसामान्यांना सिलेंडर ताबडतोब मिळवून द्यावं, हीच या शासनाला आम्ही इशारा देऊ इच्छितो। आणि उभं टाकलं तरी बी आम्हाला गॅस मिळत नाही, उद्या देतो म्हणाले लगेच त्याच्यावर 8 दिवसावर लांब निघेल, त्यामुळे आम्हाला उपासमारीची पाळी येत आहे। म्हणून आम्ही सरकारला विनंती करतो की आम्हाला अति जलद गॅस सिलेंडर द्यावा। गॅसचे म्हणजे आम्ही तर आम्हाला तर 15 दिवस झालं मी लावलाय नंबर, उद्या या आज या, उद्या या आज या, आम्हाला काय भेटच नाही झाला। मग हा लय टेन्शन यायचं, मग आम्हाला काही नाही, एवढीच अपेक्षा आहे की आम्हाला गॅस भेटावं। गॅसची खूप अडचण आहे। आम्ही कळमनुरी तालुक्यात आलेले आहोत। गॅस म्हणजे महिलांसाठी गॅस हवायच पाहिजेतच आहे, कारण की चुलीवर स्वयंपाक करणं खूप मुश्किल झाले बायांना, कारण मोदी सरकारनं सवय लावून ठेवलेली आहे की गॅसवर स्वयंपाक करायची, म्हणून आता बाहेरना चुलीवर करायचा कंटाळा येतोय, म्हणून गॅस सिलेंडर पाहिजेत। एकंदरीत गॅसच्या संदर्भात आणखी प्रशासनाला काय आवाहन करणार?
होती पहिली, पण मोदी जसा निवडून आला तसं त्यानं सिलेंडर 100 रुपयामध्ये दिलं होतं प्रत्येक महिलेला. मग आता त्यानं सवय लावली आणि आता आमच्यापासून हिसकावून नाही घेतली. मग त्याच्या माध्यमातून त्याला मोदीला कळायला पाहिजे होतं एवढं महाग सिलेंडर तरी बी भरून आणत होते. एवढे महाग सिलेंडर लावलं तरी भरून आणत होते. लोक ब्लॅक मध्ये भरत होते ज्याला गरज आहे त्याला. पण चुलीवर कोणाला करता येईना. आता आम्हाला हे किती आज ही इथं भाकर टाकली, आता हे रोजच्या रोज म्हणल्यानं किती अवघड आहे. मग याच्यासाठी मोदीनं गॅस सिलेंडर लवकरात लवकर आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचावा अशी हे करावं आणि गॅसचे भाव बी कमी करावं अशी. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी चुलीवर भाकरी करून शासनाला एक अनोखं आंदोलन केलेलं आहे. अखाद्य देशामध्ये चालू असलेलं जे आहे युद्धजन्य परिस्थिती आणि त्या युद्धजन्य परिस्थितीचा जे आहे ते परिणाम भारत देशावर पडत आहे. एकीकडे प्रशासनाकडून सांगितलं जातं आहे की गॅसचा तुटवडा नाही, परंतु प्रत्यक्षात जर पाहिलं तर या महिला ज्या आहेत त्या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या आहेत आणि याच महिलांना या ठिकाणी गॅसचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण होत आहे. स्थानिक प्रशासकीय व्यवस्था कुठेतरी कुचकामी पडत आहे का, की खरंच गॅसचा तुटवडा आहे हे पाहणं तितकंच. लोक परिवर्तन न्यूज लाईव्ह, लोकशाहीचा बुलंद आवाज.